Hi students, good morning all of you. आज आपण चॅप्टर फर्स्ट रिप्रोडक्शन इन लोअर प्लांट्स अँड ॲनिमल्स हे जे फर्स्ट चॅप्टर आहे याच्यामधलं शेवटचं टॉपिक आपण घेणार आहोत आणि सोबतच या चॅप्टरमध्ये काही रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत किंवा काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण घेणार आहोत म्हणजे हे चॅप्टर संपून जाईल. यामध्ये काल आपण बघितलं होतं की पार्थेनोकार्पी त्यानंतर अपोमिक्सिस हे कन्सेप्ट बघितल्या, त्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ फ्रूट अँड सीड्स हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर आज आपण पाहणार आहोत नेक्स्ट टॉपिक पार्थेनोकार्पी. पार्थेनोकार्पी झालं पॉलीएम्ब्रियोनी. पॉलीएम्ब्रियोनी, poly means many, embryony means embryos, means presence of more than single embryo in its cells किंवा embryo sac असं म्हणता येईल. म्हणजे प्रेझेन्स ऑफ मोर दॅन सिंगल एम्ब्रियो. नॉर्मली काय असतं, फर्टिलायझेशन प्रोसेस ज्यावेळेस होते त्या प्रोसेसमध्ये मेल गॅमेट हा फिमेल गॅमेट सोबत फ्यूज होतो आणि त्यावेळेस डिप्लॉइड स्ट्रक्चर तयार होतो, दॅट इज नोन ॲज झायगोट. झायगोट डेव्हलप होणार आणि एम्ब्रियो तयार होतो. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर नॉर्मली सिंगल एम्ब्रियो तयार होत असतो, परंतु या ठिकाणी काय असतं, मोर दॅन सिंगल एम्ब्रियोज प्रेझेंट इन देअर सीड्स ऑर एम्ब्रियो सॅक, दॅट इज नोन ॲज पॉलीएम्ब्रियोनी. याला पॉलीएम्ब्रियोनी असं म्हणता येईल. पॉलीएम्ब्रियोनी कन्सेप्ट जी आहे that was explained by Leeuwenhoek in 1709 in case of citrus genus or citrus family. citrus निंबूवर्गीय प्लांट्स त्याच्यामध्ये हे जनरली ऑब्झर्व होते. आता पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय, तर अपीअरन्स ऑफ मोर दॅन सिंगल एम्ब्रियो. अपीअरन्स ऑफ more than single embryo in its embryo sac. म्हणजे एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियो ऑब्झर्व होणे, पण केव्हा, आफ्टर दी फर्टिलायझेशन. तर त्या कंडिशनला पॉलीएम्ब्रियोनी असं म्हणतात. पॉलीएम्ब्रियोनी का होऊ शकते, कशी होऊ शकते, त्याचे डिफरंट रिझन्स आहेत. जसं प्रेझेन्स ऑफ more than single egg cell. एग सेल ज्याला आपण आपल्याला फिमेल गॅमेट म्हणतो, तो एक पेक्षा जास्त एम्ब्रियो सॅक मध्ये असू शकतो. सो प्रेझेन्स ऑफ मोर दॅन सिंगल एग सेल अँड ऑल एग्स फर्टिलाइज. आणि ते एकापेक्षा जास्त जर का एग आहेत आणि ते जर फर्टिलायझर होत असतील तर या ठिकाणी पॉलीएम्ब्रियोनी कंडिशन होऊ शकते. त्यानंतर आपण ॲडव्हेंटिव्ह ॲपोमिक्सिस ही कन्सेप्ट बघितली मागच्या लेक्चरमध्ये. ॲडव्हेंटिव्ह ॲपोमिक्सिस यामध्ये इट इज सिमिलर टू द पॉलीएम्ब्रियोनी, हे मी तुम्हाला सांगितलं होतं काल. मग ॲडव्हेंटिव्ह ॲपोमिक्सिस मध्ये काय होतं, डिप्लॉइड न्यूसेलस ऑर इंटेग्युमेंट्स, ज्याला आपण आउटर इंटेग्युमेंट्स आणि इनर इंटेग्युमेंट्स म्हणतो, ओव्हिलच्या भोवती असतात ते. तर दॅट न्यूसेलस ऑर इंटेग्युमेंट्स मे फॉर्म, म्हणजे त्याच्यापासून मे फॉर्म मेनी एम्ब्रियो, त्याच्यापासून सुद्धा पॉलीएम्ब्रियोनी कंडिशन येऊ शकते. इट मे फॉर्म्स, म्हणजे याच्यापासून सुद्धा डायरेक्टली न्यूसेलस आणि इंटेग्युमेंट्स, न्यूसेलस डिप्लॉइड कंडिशनमध्ये असतो, तर फर्टिलायझेशन न होता डायरेक्टली तो न्यूसेलस डेव्हलप होणार आणि त्याच्यापासून एम्ब्रियो तयार होईल, डिप्लॉइड एम्ब्रियो तयार होईल. आणि असे अनेक एम्ब्रियोज असतील, मग त्याला आपण पॉलीएम्ब्रियोनी असं म्हणू शकतो. तर हे ॲडव्हेंटिव्ह अपोमिक्सिस ही एक कन्सेप्ट आहे. त्यानंतर
फर्स्ट फर्टिलायझेशनच्या व्यतिरिक्त एम्ब्रियो सॅक त्याच्या आतमध्ये असतात सिनर्जिड सेल्स. आपण बघितलं एग अपॅरेटसमध्ये 2 सिनर्जिड सेल्स असतात. त्या सिनर्जिड सेल्स किंवा अँटीपोडल सेल्स किंवा आपण बघितलं हे न्यूसेलस किंवा इंटेग्युमेंट्स ते सुद्धा इन्व्हॉल्व होऊ शकतात. म्हणजे याच्यापासून डायरेक्टली डिप्लॉइड एम्ब्रियोज तयार होऊ शकतात. सो द अपॅरन्स ऑफ मोर दॅन सिंगल एम्ब्रियोज म्हणजे या ठिकाणी अनेक एम्ब्रियोज तयार होऊ शकतात. अँड दॅट मे रिस्पॉन्सिबल फॉर पॉली एम्ब्रियोनी. ते कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात तर पॉली एम्ब्रियोनीसाठी ते रिस्पॉन्सिबल असतील. त्यानंतर इन क्लिव्हेज पॉलीएम्ब्रियोनी हा एक प्रकार आहे. क्लिव्हेज पॉलीएम्ब्रियोनी. क्लिव्हेज पॉलीएम्ब्रियोनी कंडिशन मीन्स व्हॉट. या ठिकाणी काय होतं झायगोट असतो. झायगोट हा डिप्लॉइड असतो. झायगोट डेव्हलप होऊन एम्ब्रियो तयार होणार असतो. झायगोट डेव्हलप्स टू फॉर्म द डिप्लॉइड एम्ब्रियो. झायगोट डिप्लॉइड आणि एम्ब्रियो तयार होईल नो डाऊट. पण ते झायगोट जो असेल झायगोट अंडरगोज क्लिव्हेज डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये क्लिव्हिजन होणार. ते क्लिव्हेज डिव्हिजन होणार किंवा त्याच्यामध्ये क्लिव्हेज फॉर्म होणार किंवा डिव्हिजन होणार. अँड फॉर्म्स मेनी पीसेस म्हणू आपण त्याला. अँड फॉर्म मेनी पीसेस अँड ईच पीसेस डेव्हलप टू फॉर्म सेपरेट एम्ब्रियो. हे जे पीसेस असतील ते डेव्हलप होतील अँड फॉर्म्स मेनी एम्ब्रियो ते डेव्हलप होतील आणि मेनी एम्ब्रियोज तयार होतील. आता मेनी एम्ब्रियोज म्हणजे काय या ठिकाणी पॉलीएम्ब्रियोनिक कंडिशन. सो द क्लिव्हेज पॉलीएम्ब्रियोनी इज देअर. इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर appearance of more than single embryo. That is known as polyembryony. The cleavage polyembryony. त्यानंतर it is most common in gymnosperms. पॉलीएम्ब्रियोनिक कंडिशन जिम्नोस्पर्म मध्ये जास्त दिसून येते किंवा कॉमन असते आणि सिट्रस मेंबर मध्ये सुद्धा सिट्रस फॅमिली मध्ये असते. ते आपण बघितलं. दी पॉलीएम्ब्रियोनी next point. Polyembryony increases the chances of survival of the plant species. It increases chances of survival of different species or प्लांट स्पेसिस. पॉलीएम्ब्रियोनिक कंडिशनमुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट स्पेसिस जे असतील ते सर्वाइव्ह होऊ शकतात. याचा सिग्निफिकन्स आहे असं म्हणता येईल. इट इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ सर्वायवल ऑफ द प्लांट स्पेसिस. त्यानंतर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी किंवा ॲडव्हेंटिव्ह मेथड ऑफ ऑपोमिक्सिस म्हणजे पॉलीएम्ब्रियोनी. दॅट मेथड्स मोस्टली यूज्ड इन हॉर्टिकल्चर टेक्निक. हॉर्टिकल्चर टेक्निकमध्ये मॅक्झिमम ॲडव्हेंटिव्ह मेथड वापरतात. ॲडव्हेंटिव्ह मेथड्स म्हणजे काय या मेथडमध्ये न्यूसेलस डेव्हलप होऊन त्याच्यापासून एम्ब्रियो तयार होतो. तर ही जी मेथड आहे ती याच्यामध्ये हॉर्टिकल्चरमध्ये कॉमनली यूज होते. हॉर्टिकल्चर म्हणजे काय फळ उत्पादन. म्हणजे यामध्ये फळांचं उत्पादन केलं जातं. तर हॉर्टिकल्चरमध्ये यूज होते. सो दिस इज ऑल अबाउट पॉलीएम्ब्रियोनी. त्यानंतर एक छोटीशी कन्सेप्ट आणखी राहिलेली आहे या चॅप्टरमधली. दॅट इज सीड डॉर्मन्सी. दॅट कन्सेप्ट इज सीड डॉर्मन्सी. सीड जर्मिनेशन माहिती आहे आपल्याला. द प्रोसेस ऑफ जर्मिनेशन ऑफ सीड दॅट मीन्स फॉर्मेशन ऑफ न्यू प्लांट्स. when radical develops to form root and pleural develops to form the shoot system. तर या प्रोसेसला आपण सीड जर्मिनेशन म्हणतो. परंतु ही जी कन्सेप्ट आहे याला म्हणतात सीड डॉर्मन्सी. सीड डॉर्मन्सी ही कन्सेप्ट आहे. सीड डॉर्मन्सी. दॅट मीन्स डॉर्मन्सी
मेनली ऑब्झर्व इन द सीड्स. सीड डॉर्मन्सी म्हणजे काय ते आधी डॉर्मन्सी is the particular period that mainly observed in the seeds. In this condition, seeds are viable, no doubt, but seed cannot germinate. म्हणजे सीड डॉर्मन्सी अशी कंडिशन आहे की ज्यामध्ये all favorable conditions are available for seed germination. All favorable conditions are available for germination, but seed cannot germinate. Or even though seed cannot germinate, or seed germination stops. That condition is called as seed dormancy. या कंडिशन जी आहे आपण seed dormancy असं म्हणतो. The seed dormancy occurs due to the certain reasons. वेगवेगळी कारणे आहेत की त्यामुळे सीड जर्मिनेशन होऊ शकत नाही. म्हणजे सीड जे असते ते ॲज इट इज कंडिशनमध्ये असते, म्हणजे त्याला फेवरेबल कंडिशन आपण प्रोव्हाइड करतो तरी सुद्धा सीड जर्मिनेशन होत नाही. या कंडिशनला सीड डॉर्मन्सी असं म्हणतात. सीड डॉर्मन्सी occurs due to certain growth inhibitors. म्हणजेच त्या सीड्समध्ये काही ग्रोथ इनिबिटर्स असू शकतात. ग्रोथ इनिबिटर्स दॅट कॅन अपोज द ॲक्शन ऑफ ग्रोथ. म्हणजे जे ग्रोथ थांबवतील अशा प्रकारचे फॅक्टर असू शकतात किंवा ग्रोथ इनिबिटर्स म्हणतो आपण त्याला. त्यामुळे सीड डॉर्मन्सी येते आणि सीड जर्मिनेशन होणार नाही. दिस इज द पिरियड ऑफ फ्यू आवर्स. याचा पिरियड किती असू शकतो? few hours, few days, few weeks, few month and few year. It depends. म्हणजे तो प्रत्येक स्पेसिस मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. तर हा जो पिरियड आहे याला म्हणतात सीड डॉर्मन्सी. नाउ सर्टन ग्रोथ हार्मोन्स. मग आपण काही ग्रोथ हार्मोन्स त्या सीडला अप्लाय करू शकतो. ग्रोथ हार्मोन्स लाईक जिबर्लिन, ग्रोथ हार्मोन्स लाईक जिबर्लिन किंवा सायटोकायनिन अप्लाय टू द सीड किंवा ऑक्सिन अप्लाय टू सीड्स दॅट ग्रोथ हार्मोन्स जे असतात ते आपण जिबर्लिन वगैरे किंवा सायटोकायनिन किंवा ऑक्सिन आपण सीडला अप्लाय करू शकतो. अँड that induces seed germination. म्हणजे ग्रोथ हार्मोन अप्लाय केल्यामुळे सीड डॉर्मन्सी ब्रेक होणार आणि सीड जर्मिनेशन होईल. सो दिस इज द कंडिशन इन विच all the favorable conditions are provided even though seeds cannot germinate. This condition is known as seed dormancy. आता इथे हे चॅप्टर याच्यामधले सगळे टॉपिक्स किंवा कंटेंट संपलेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत या चॅप्टर रिलेटेड. तर आपण प्रॉब्लेम्स म्हणता येईल. आता याच्यामध्ये काही सॅम्पल्स किंवा काही एक्झाम्पल मी घेतो इथे आणि त्यासाठी प्रॉब्लेम काही तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. आपण बघितलं की पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस म्हणजे द चेंजेस ऑकर्स आफ्टर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, दॅट इज कॉल्ड एज पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस झाल्यानंतर बरेचसे जे काही ओव्ह्यूलच्या आतमध्ये पार्ट्स असतात त्यामध्ये बरेच चेंजेस होतात किंवा ओव्हरीमध्ये चेंजेस होतात. ओव्हरी चेंजेस टू फॉर्म फ्रूट, ओव्ह्यूल चेंजेस टू फॉर्म सीड्स, इंटेग्युमेंट्स फॉर्म सीड कोट, आउटर टेस्टा, इनर टेगमेंट, synergids and antipodal cell disintegrate, egg cell converts into zygote after fertilization, secondary nucleus converts into the endosperm which is zygote develops to form embryo, and
secondary nucleus undergoes triple fusion to form TPEN and TPN develops to form the endosperm. हे चेंजेस आपण बघितले, तर त्याच्यावर काही प्रॉब्लेम्स डिपेंड आहेत ते आपण घेणार आहोत. नंबर 1 examples किंवा प्रॉब्लेम्स. नंबर आपण घेणार हाउ मेनी meiotic divisions. हाउ मेनी meiotic division. बघा meiotic division म्हटलं की meiosis. हाउ मेनी meiotic divisions require for formation of 25, 50, 75, 100 pollen grains. बघा क्वेश्चन कसं विचारलेलं आहे. 25, 50, 75 आणि 100 pollen grains तयार होण्यासाठी किती वेळा meiotic division व्हायला पाहिजे किंवा किती वेळा meiotic division होते. आपल्याला कंडिशन दिलेली आहे आणि विचारलं काय meiotic division किती वेळा व्हायला पाहिजे. त्यासाठी सोपा फॉर्म्युला आहे किंवा त्या आधी आपण ही कन्सेप्ट कशी ते समजून घेऊया. आपल्याला माहिती आहे पोलन ग्रेन्स तयार होण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतं. मायक्रोस्पोर मदर सेल, ज्याला आपण MMC म्हणतो, विच इज डिप्लॉइड. ही मायक्रोस्पोर मदर सेल जी असते याच्यामध्ये मिओसिस होतं, त्यालाच आपण म्हणतो मायक्रोस्पोरोजेनेसिस, अँड फॉर्म्स 4 हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स. एकापासून म्हणजे एका मायक्रोस्पोर मदर सेल पासून 4 हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स तयार होतात. आणि आपल्याला विचारलंय की 25, 50, 75 आणि 100 सीड होण्यासाठी किती पोलन ग्रेन्स तयार होण्यासाठी किती वेळा मिओसिस व्हावं लागेल. तर सोपं आहे. याने जो काही नंबरिंग दिला असेल त्याला डिवायडेड बाय 4 करायचं. डिवायडेड बाय 4 करायचं म्हणजे इथे आपल्याला जर 25 पोलन ग्रेन्स तयार करायचे असतील तर 25 डिवायडेड बाय 4 म्हणजे ते येणार 6 ते येणार नाही, 6 पॉईंट समथिंग येईल म्हणजे 7 म्हणजे 7 मिओटिक डिव्हिजन या ठिकाणी होणार. त्यानंतर 50 साठी युजली 12.5 म्हणजे 13. 75 पोलन ग्रेन्स तयार होण्यासाठी म्हणजे साधारणतः 50 आणि 13 म्हणजे 63 आणि 63 कसे येणार या ठिकाणी 18 72 19 76 म्हणजे 19 आणि 100 साठी 25. तर आपला आन्सर असेल हे 7, 13, 19, 25. त्यानंतर याच्यामध्येच एक दुसरा टाइपचा क्वेश्चन असू शकतो. तो कसा असू शकतो. how many microspore mother cell किंवा MMC म्हणतात आपण त्याला. मायक्रोस्पोर मदर सेल रिक्वायर फॉर फॉर्मेशन ऑफ 100, 200, 300 पोलन ग्रेन्स. म्हणजे मायक्रोस्पोर मदर सेल किती इन्व्हॉल्व झाल्या पाहिजे. जर का आपल्याला 100, 200 आणि 300 पोलन ग्रेन्स तयार करायचे असतील तर इथे सुद्धा सेम फॉर्म्युला त्याला डिवायडेड बाय 4 करायचा. मग याचा आन्सर येणार 25, याचा आन्सर येणार 50 आणि याचा आन्सर येणार 75. तर हे अशा एक टाईपचा प्रॉब्लेम असतो. सेकंड घेऊ आपण. Next type of problem given. How many meiotic divisions are required? Third,
हाउ मेनी meiotic divisions required for how many meiotic divisions required for formation of formation of 25, 50, 75 and 100 female gamete weight. So embryo sac म्हणू आपण याला female gamete weight और embryo sac. क्वेश्चन नीट समजून घ्या. हाउ मेनी meiotic divisions are required म्हणजे किती वेळा मियोसिस डिव्हिजन रिक्वायर आहे किंवा गरजेचं आहे. कशासाठी? फॉर फॉर्मेशन ऑफ 25, 50, 75, 100 फिमेल गॅमेटोफाइट. फिमेल गॅमेटोफाइट तयार होण्यासाठी म्हणजे एक सेल तयार होण्यासाठी किंवा एम्ब्रियो सॅक म्हणतो आपण त्याला. तर किती वेळेस त्याच्यामध्ये मियोटिक डिव्हिजन व्हायला पाहिजे. तर यासाठी एक हिंट आहे. आपण बघतो की सिंगल मेगास्पोर मदर सेल, आता या ठिकाणी आपण एमएमसी मायक्रोस्पोर मदर सेल नाही मेगास्पोर मदर सेल म्हणणार आपण याला. हे मेगास्पोर मदर सेल जी असते तर मेगास्पोर मदर सेल डेव्हलप होते, त्याच्यामध्ये मियोसिस होतं आणि साधारणतः 4 मेगास्पोर तयार होतात. त्या 4 पैकी 3 नॉन फंक्शनल असतात आणि एकच फंक्शनल मेगास्पोर असतो. फंक्शनल मेगास्पोर तो एक फंक्शनल मेगास्पोर फर्दर डेव्हलपमेंट मध्ये इन्व्हॉल्व होतो आणि एका मेगास्पोर पासून एक एग सेल तयार होते किंवा एम्ब्रियो सॅक तयार होतो जास्त हॅप्लॉइड. म्हणजे इथे आपल्याला कंडिशन दिलेली आहे 25, 50, 45, 100 फिमेल गॅमेटोफाइट किंवा एम्ब्रियो सॅक तयार होण्यासाठी किती वेळा मियोसिस आवश्यक आहे. तर आपला आन्सर आहे एकापासून आपल्याला एकच एग सेल तयार होतो. म्हणजे ऑब्वियसली 25 एम्ब्रियो सॅक साठी 25 वेळा मियोसिस आवश्यक आहे. 25 मियोटिक डिव्हिजन म्हणजे प्रत्येकाला एक, म्हणजे 50 साठी 50, 75 साठी 75, 100 साठी 100च. तर अशा प्रकारचे मियोटिक डिव्हिजन याच्यामध्ये रिक्वायर आहेत. तेव्हा 25, 50, 75 आणि 100 असे फुलंगणेस तयार होतील. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण. नेक्स्ट टाइपचा प्रॉब्लेम 4th नंबर देऊ आपण याला. हाऊ मेनी meiotic divisions, how many meiotic division required for formation of 25, 50, 75 आणि 100 झायगोट. काय विचारले बघा. क्वेश्चन कसं विचारलाय तो नीट समजून घ्या. हाऊ मेनी meiotic divisions आर रिक्वायर्ड म्हणजे इथे सुद्धा किती वेळा मियोसिस आवश्यक आहे. कशासाठी? फॉर द फॉर्मेशन ऑफ 25, 50, 75 आणि 100 झायगोट. झायगोट तयार होण्यासाठी किती वेळा मियोसिस डिव्हिजन रिक्वायर आहे. 25, 50, 75 आणि 100 या कंडिशनसाठी. आपला आन्सर या ठिकाणी पाहिजे. पहिले 25, त्याच्यानंतर 50, त्याच्यानंतर 75 आणि 100. यासाठी हिंट्स अशी आहे की साधारणतः झायगोट म्हणजे काय. झायगोट कशापासून तयार होतो. झायगोट मध्ये एक मेल गॅमेट असतो जो हॅप्लॉइड असतो प्लस दुसरा असतो फिमेल गॅमेट तो सुद्धा हॅप्लॉइड असतो. त्या दोघांचं फर्टिलायझेशन होतं आणि डिप्लॉइड झायगोट तयार होतो. 2n कंडिशन म्हणजे झायगोट तयार होतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की एक मेल गॅमेट आणि दुसरा फिमेल गॅमेट म्हणजे एक असेल या दोघांमध्ये फर्टिलायझेशन होऊन झायगोट तयार होतो. मग इथे आपल्याला सगळ्यात पहिले लक्षात घ्यावं लागेल 25, 50, 75 आणि 100 साठी किती. मग आपल्याला 25 जर का झायगोट तयार करायचे असतील तर ऑब्व्हियसली 25 झायगोट तयार करण्यासाठी आपल्याला पहिले मेल गॅमेट्स तयार करावे लागतील. तर त्यासाठी 7 वेळा मियोसिस लागेल.
आणि 25 आपल्याला मेगास्पोर तयार करायचे याच्यासारखंच किंवा हे तयार करायचे म्हणजे 25 लागेल. तर अशा पद्धतीने इथे 7 मिओसिस इथे 25 मिओसिस कारण हे सेमच असतं याचं डिवाइड बाय 4 करायचं 7 येणार आणि आपला आन्सर इथे येणार 32. 50 साठी आपल्याला इथे काय लागेल 12×13 म्हणजे 13 वेळेस मिओसिस डिव्हिजन होईल आणि मेल गॅमेट तयार होतील आणि 50 वेळा मिओटिक डिव्हिजन रिक्वायर आहे मेगास्पोर तयार करण्यासाठी सॉरी एक सेल तयार करण्यासाठी. तर तेव्हा असे हे 63 येणार. याच्यामध्ये 75 मध्ये काय येणार 75 19 टाइम मिओसिस 75 पॉलिमरेज तयार करण्यासाठी आणि 75 टाइम्स हे किती येणार 75 प्लस 90 2 5 14 चला 1 7 आणि 1 8 आणि 9 94 टाइम्स इथे आन्सर येणार. आणि इथे आपल्याला माहिती आहे की 25 वेळा मिओसिस प्लस 100 वेळा मिओसिस फॉर फिमेल गॅमेट ते येणार 125. तर असं आन्सर पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट टाइपचा प्रॉब्लेम घेऊ आपण. हा जो आपण नेक्स्ट टाइपचा प्रॉब्लेम घेत आहोत तो सोपा आहे आणि तो सगळ्यांना समजेल इझिली. क्वेश्चन दिलेला आहे 5 नंबर. If there are 48 chromosomes, if there are 48 chromosomes, 48 chromosomes आहेत पण कुठे बघा chromosomes in bisexual plant, in bisexual plant म्हणजे bisexual plant मध्ये 48 chromosomes आहेत. 48 chromosomes in bisexual plant in its zygote cell 48 chromosome दिलेले आहे. how many chromosomes will be present in its. आता हे कंडिशनवरून आपल्याला कळायचं आहे 48 क्रोमोझोम दिले झायगोट सेल मध्ये तर आपल्याला 48 क्रोमोझोम जर का झायगोट सेल मध्ये असेल तर इथे हाऊ मेनी क्रोमोझोम्स विल बी प्रेझेंट इन इट्स. नंबर ए रूट सेल मध्ये किंवा रूट मध्ये किती असणार. नंबर बी स्टेम मध्ये किती असणार. नंबर सी लीफ. नंबर डी पोलन. नंबर ई एंडोस्पर्म. नंबर एफ एम्ब्रियो आणि जी एग सेल. हा प्रॉब्लेम दिलेला आहे. आता हा कसं सॉल्व्ह करायचा. इथे आपल्याला माहिती आहे की नंबर ऑफ क्रोमोझोम दिलेले आहे 48. झायगोट मध्ये 48 क्रोमोझोम दिलेले आहेत 2n = 48 ही कंडिशनच दिलेली आहे कारण झायगोट सेल डिप्लॉइड असते. मग झायगोट कंडिशन मध्ये 2n = 48 दिलेले आहे. आपल्याला काढायचं आहे n = 48 divided by 2 करायचं त्याला आन्सर येणार n = 24. म्हणजे हॅप्लॉइड कंडिशन मध्ये 24 क्रोमोझोम्स आहेत असं याच्यामध्ये आपल्याला दिले. मग रूट सेल असते डिप्लॉइड. इथे काय ना रूट सेल डिप्लॉइड आहे म्हटल्यानंतर इथे काही सरळ फक्त 2 × 24 करायचं आन्सर येणार 48. रूट सेल डिप्लॉइड आहे 48. स्टेम सुद्धा डिप्लॉइड आहे याचे आन्सर येणार 48. लीफ सेल सुद्धा व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे तो डिप्लॉइड असतो 48. पोलन ग्रेन हा असतो हॅप्लॉइड म्हणजे n सरळ इथला आन्सर असेल 24. एंडोस्पर्म हा 3n कंडिशन मध्ये असतो ट्रिप्लॉइड. मग इथे काय येणार 3 × 24 आन्सर 72 क्रोमोझोम्स. एम्ब्रियो डिप्लॉइड असतो मग सेम असणार 48 क्रोमोझोम्स.
एक सेल हॅप्लॉइड असते म्हणून इथे काय येईल 48चे अर्धे 24 क्रोमोझोम्स. तर अशा प्रकारचं आपला आन्सर असेल. म्हणजेच या हे जे आपण एक्झाम्पल घेतले तर 4-5 प्रकारचे या टाईपचे एक्झाम्पल्स विचारल्या जाऊ शकतात. तर आपली तयारी असली पाहिजे आणि आपण ते चांगल्या पद्धतीने सॉल्व करायचे. तुम्हाला सुद्धा या टाईपचे काही जर क्वेश्चन्स आहेत बरेचसे ते तुम्ही सॉल्व करा आणि काही डिफिकल्टी असली तर निश्चितच विचारा. धन्यवाद. तर इथे हे चॅप्टर फर्स्ट संपलं. नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण सुरू करणार आहोत चॅप्टर नंबर 2. थँक्यू.